महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। स्थानिकांकडून कामावरून येणाऱ्या तरुणाला मारहाण, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी। पनवेल येथील नवनाथ नगरमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तरुणाला स्थानिक तरुणांनी भर रस्त्यात मारहाण केली आहे। आरोपी तरुणांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडित तरुणाच्या बहिणीला देखील स्थानिक तरुणांनी रस्त्यात मारहाण केली असून पोलीस मात्र यामध्ये बघ्याची भूमिका बजावताना दिसत आहेत। आम्हाला घराबाहेर पडणं मुश्किल झालं आहे। पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेल्यावर तासनतास बसवून ठेवले, तसेच तक्रार नोंदवून न घेता आम्हाला घराला टाळा लावून घरात बसण्याचा सल्ला पोलीस देत आहेत, अशी प्रतिक्रिया पीडित तरुणाच्या वडिलांनी व बहिणीने दिली आहे। पीडित तरुणीची बहीण, स्थानिक तरुण पीडित तरुणाला पोलीस तक्रार दिलीस तर मारून टाकण्याची धमकी देत आहेत। अशात आमच्या घरात कमावणारी 2च मुलं आहेत। अशा धमक्यांमुळे आमची मुलं घरात बसून राहिली तर आम्ही खाणार काय, असा सवाल पीडित तरुणाच्या वडिलांनी उपस्थित केला आहे। वडील, सूरज रस्त्यावर उभा असताना अचानक स्थानिक तरुणांनी येऊन सूरजला भर रस्त्यात मारायला सुरुवात केली। याबाबत त्याची बहीण तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला जात असताना तिला देखील आरोपींनी मारहाण केली आहे। पोलिसांनी मात्र सूरजची तक्रार नोंदवून न घेता आरोपींची तक्रार नोंदवून घेतली असल्याचा आरोप पीडित सूरज याने केला आहे। तसेच आरोपींच्या नावावर यापूर्वीही तक्रारी दाखल असून देखील पोलीस त्याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही, असे सूरजचे म्हणणे आहे। सूरज पीडित तरुण, पोलिसांनी आरोपींना योग्य ती शिक्षा करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या कुटुंबाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र माझा, पनवेल। आम्ही कुठे पण जातो ते बघितलं ना आम्हाला, तो डायरेक्ट ते मारायला सुरुवात करतात। ते आम्हाला शिव्या देतात, घाण एकदम बहिणी आईवर। तुम्ही बोलणार इकडे दिसणार, तुला मारून टाकणार, मर्डर करणार तुझा, असा तसा। त्यांचे बहिणी पण बघून अजून ते लोक एकमेकाला करणार नाही, काय नाही, म्हणजे सोडणार नाही। ते अजून भांडणं करायला ते पण जमा होतात आणि एकाला बघून ते 50 जण मारायला सुरुवात करतात। ते डायरेक्ट त्यांचा बोललं तर एकदमच काय भांडणं झाला तर करायचंच, असं आहे। ते लोक चुकी बिकी काही बघत नाही, एकदमच मारायला डायरेक्ट झगडा करायलाच येतं डायरेक्ट, म्हणजे ते लोकांचा परिवार आहे ना। माझं नाव महेंद्र शेषपाल। माझी मुलं कामधंद्याला जात असताना हे राजन म्हणून आहे, ते राजन आणि तो अजय वगैरे आहे, तो पोरं आमच्या बरोबर भांडणं वगैरे करतात। पोरांना माझ्या जबरदस्ती भांडणं, कामावरून काल येत असताना त्याच्यावर त्यांनी जबरदस्ती भांडण केलेलं आहे। तर अशा व्यवस्थेमध्ये त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी त्याच्यावरती काही इन्क्वायरी केली नाही, फक्त त्यांना अर्धा तास बसून ठेवलं, त्याच्यानंतर त्यांना सोडून दिलं। आणि पोलीस लोक काय म्हणतात, ते लोक जर भांडणं करायला आले तर तुम्ही टाळा लावून घरात बसा आणि नंतर ते गेल्यानंतर टाळा खोला। म्हणजे आम्ही काय चाय पाणी वगैरे नाश्ता पाणी पोरा बाळांना असंच घेऊन बसायचं का? आणि त्याशिवाय मला आता मी म्हातारा झालो, मी कुठे कामाधंद्याला आहे नाही, माझी 2 पोरंच कामाला जातात। त्यांना कामाधंद्याला जाताना रस्त्यामध्ये कुठं काय मारलं, काय केलं, कमी असं झालं तर त्यांचे जोमेदार कोण होणार? तर त्यांच्यावरती काही ना काहीतरी कारवाई करा, अशी माझी नम्र विनंती आहे। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन, तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.